आज जयंती महोत्सव समितीच्या दोन्ही गटाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही समित्या बरखास्त करून एक नवीन समिती स्थापन करण्यात आली। त्यामध्ये विविध चळवळीमध्ये काम करणारे आमचे ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, समाजात काम करणारे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही आज समिती स्थापन करण्यात आली। त्या समितीचा अध्यक्ष म्हणून मी आज कार्यकाल किंवा पदभार स्वीकारत आहे। येत्या 1 तारखेला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची जलद तयारी या प्रशासनाच्या वतीने इतर जयंत्या होतात त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठेची भी जयंती व्हावी, तसेच सालोनसाल रेखाटत असलेले जे स्मारकाचं काम आहे ते महापालिकेने प्रशासनाने हातात घेतलं पाहिजे व येत्या जयंती पर्यंत हे प्रशासनानं काम हाती घेऊन त्याचा पूर्वापार अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा राहिलेला निर्माण केला पाहिजे, अशी मी जाहीर सूचना वजा आवाहन महापालिकेला व प्रशासनाला करत आहे। सत्यशोधक अण्णाभाऊ साठेची जयंती 1 ऑगस्टला राज्यभर होत असते, पण अनेक वर्षापासून आम्ही सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं स्मारक सांगलीमध्ये व्हावं याच्यासाठी मागणी करतोय, पण शासन आणि प्रशासन यंत्रणा त्याला दाद देत नाही। कोणत्याही जयंतीला भरघोस अशी मदत महापालिका करत असते, पण सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला मात्र मदत करताना यांचे हात आखडले जातात। या सांगली मधल्या सगळ्या नगरसेवकांना मी आवाहन करतो किंवा इशारा देतो, अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायांचं मतदान आहे की नाही, ते मतदान तुम्हाला पाहिजे की नाही। जर ते मतदान तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या जयंतीला किमान 10 लाखाची मदत महापालिकेनं या जयंतीसाठी दिली पाहिजे आणि सर्व पद्धतीची मदत महापालिकेने केली पाहिजे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला आहे आणि या जयंतीच्या अनुषंगाने 2017 पासून या ठिकाणचा जो अण्णाभाऊंचा पुतळा आहे तो पुतळा अधिकृत करावा, म्हणजे सध्याच्या स्थितीला जरी का पुतळ्याची मान्यता पीडब्ल्यूडीने दिलेली असली तरी त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी गेले 10 वर्ष झालं इथला मातंग समाजांनी सोबत बहुजन समाज जो आहे तो मागणी करतोय, पण या ठिकाणचं जे प्रशासन आहे ते या मागणीकडे दुर्लक्ष करताना आम्हाला दिसत आहे। गेल्या काळामध्ये यामध्ये सुधीरदादा गाडगीळ असतील, जयंत पाटील साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, शेखर इनामदार साहेब असतील, संजय बजाज साहेब असतील, पृथ्वीराज बाबा पाटील असतील, या सगळ्या जे काही राजकीय नेते आहेत या सगळ्यांनी या पुतळ्यासाठी मदत केलेली होती, पण आता ही मदत का होत नाहीये आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलाय। का अण्णाभाऊ साठे जे आहेत ते मातंग समाजाचे आहेत म्हणून त्यांना उपेक्षित ठेवलं जातंय असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडत आहे। तर माझी विनंती आहे सर्व पक्ष संघटनांना की या ठिकाणी अण्णाभाऊंचा सन्मान जर करायचा असेल तर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी अण्णाभाऊंचं स्मारक आणि अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा तो लवकरात लवकर प्रशासनानं करावा अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।